बोटनेक ब्लाउज कटिंग करायला घेतला तर शोल्डर किती घ्यावे, आर्महोल किती घ्यावा असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. आणि मागील बाजूला बोटनेक आणि पुढील बाजूला डीपनेक असेल तर त्यांचे दोनही बाजूंचे शोल्डर सुद्धा वेगळे वेगळे येतात. या प्रॉब्लेमचे सोल्युशन म्हणजे मी तयार ब्लाउजच्या पेपर कटिंग वरून ह्या ब्लाउजची कटिंग केलेली आहे. 34 साईजचा बोटनेक ब्लाउजच्या पॅटर्न वरून ही कटिंग केली. इथं पाठीमागच्या बाजूला मण्यांची लेस लावलेली आहे. त्यासाठी सिंगल दाबचा वापर करायचा, त्यामुळे मण्यांची लेस ही फिनिशिंग मध्ये लावली जाते. आजकाल आहे ना काठापदराच्या साडीला एकाच बाजूला काठ दिला जातो, तो आपण बाहीला वापरतो आणि मागच्या बाजूला काय डिझाईन करावी हा मोठा प्रश्न पडतो. तर बघा, जो कमी काठ उरलेला होता त्यापासून मी सुंदर अशी बोटनेकची इथं डिझाईन तयार केलेली आहे आणि 34 साईजच्या तयार पेपर कटिंग वरून ही कटिंग केली आणि याची फिटिंग तर बघणार अगदी छान आणि सुंदर अशी आलेली आहे. हा ब्लाउज फिटिंगला सुंदर बसलेला आहे. तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा.